वेलकम टू नाइट शिफ्ट। साला बेगम भाग रही है कि 9th फ्लोर पे है तेरे। हॅलो गाईज, मी आहे निकिता आणि स्वागत आहे तुमचं निकिता अनफिल्टर्ड मध्ये. या व्हिडिओ मध्ये मी तुमच्या सोबत माझं नाईट शिफ्टचं रुटीन शेअर करणार आहे, तर चला बघूया. तर मी एक अशी मुलगी होते जिला सकाळी लवकर उठायची सवय होती, पण काय करणार, कॉर्पोरेट मध्ये आल्यावर लाईफ तुमच्या अकॉर्डिंगली कमी आणि कंपनीच्या अकॉर्डिंगली जास्त चालते. सो इथे मी दुपारचे 3 वाजता स्वतःला झोपेतून बळच उठवत आहे, कारण नाईट शिफ्ट मध्ये असल्यावर किती दिवसा झोपलं तरी झोप झाल्यासारखी वाटत नाही. पण काय करणार, वर्क लाईफ जर बॅलन्स करायचे असेल तर हे सगळं करावं लागतं, कॉज यू डोंट हॅव एनी ऑप्शन. तर मी झोपेतून उठल्यावर सर्वात आधी दरवाजा उघडते आणि बाहेरची सनलाईट घरात येऊ देते. त्यामुळे मला स्वतःला झोपेतून उठवायला मदत होते. थोड्या वेळ रिलॅक्स झाल्यावर मी फ्रेश होऊन घेते, नाहीतर मला परत झोप यायला लागते. त्यानंतर मी लगेच ब्रश करून फेस वॉश करून घेते. नंतर मी माझं डिटॉक्स वॉटर पिते. हे डिटॉक्स वॉटरमध्ये मी सिंपल पाणी गरम करते आणि मी मेथी, जिरा, ओवा आणि बडीशोप याची पावडर केली आहे, ती 1 चमचा त्यात आणि त्याला गॅसवर 5-1 मिनिटं बॉईल येऊ देते. जोपर्यंत पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी आईस फेशियल करून घेते. हे माझ्या नाईट शिफ्ट करून सुकलेल्या चेहऱ्याला फ्रेश बनवते आणि स्किन टाईटनिंग पण करते. त्यानंतर डिटॉक्स वॉटरला नॉर्मल टेम्परेचरला येऊ देते आणि त्यानंतर मल्लासना पोजमध्ये बसून मी ते पाणी पिते. मल्लासना ही एक योगाची पोज आहे, ज्यामध्ये बसून जर तुम्ही सकाळी गरम पाणी और डिटॉक्स वॉटर पिलं तर तुमची पचन क्रिया व्यवस्थित होते, पोट साफ चांगले होते. ज्या लोकांना ऍसिडिटीचा वगैरे त्रास आहे त्यांनी हे नक्की ट्राय करून बघा, नक्कीच हेल्पफुल असेल. त्यानंतर मी सकाळी ड्रायफ्रूट भिजत टाकते. ते खाता खाता मी माझे पेंडिंग कामे करते. त्यात नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणते कंटेंट असेल, लास्ट व्हिडिओ एडिट करणे वगैरे. जर मी दुपारी लवकर उठले तरच मला हे सगळं पॉसिबल होतं आणि मी जर लेट उठले तर हे सगळे काम पेंडिंग नेक्स्ट असे ढकलले जातात. कधी कधी मी बुक रिडिंग पण करते आणि त्यानंतर मी माझं टू डू लिस्ट बनवते, कारण जेव्हा आपण आपल्याला काय काम करायचं आहे ते लिहितो ना तर ते लवकर होते. हे मी नोटीस केले. माझी डायरी आहे ज्यात मी माझ्या काही नोट्स काढत असते. मला ही सवय नव्हती, पण लास्ट इयर पासून मी ही आणि ती खरंच हेल्पफुल ठरली. झोप आणि काम या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉडी मुवमेंट. तर मी स्वतःला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी काही ना काही ऍक्टिव्हिटी करत असते. त्यात योगा, कधी जिम, कधी नॉर्मल चालायला चालली जाते. माझ्या घराच्या जवळ एक पार्क आहे आणि तुम्ही बघू शकता इव्हिनिंगला इथे किती छान वातावरण झालेलं आहे. सो लेट्स एन्जॉय इट. मॉर्निंगला तर मला सनलाईट अजिबात मिळत नाही, तर मी रोज इव्हिनिंगला बाहेर जाण्याचा ट्राय करते. So I'm just done with my evening walk. Let's prepare oats for me. And oats is my one of the favorite breakfast. आणि त्यानंतर मी खूप सारे भांडे घासते. किचन ऑलमोस्ट क्लीन झालेलं आहे, कारण जर किचन साफ नसेल तर मला स्वयंपाकाला काहीच सुचत नाही. सो आता टिफिन प्रिपेअर करूया. त्यानंतर अंघोळ करून मी फ्रेश होऊन घेते, कारण जरी नाईट शिफ्ट असली तरी पण दिवसासारखं फील करणं खूप इम्पॉर्टंट आहे, तरच फ्रेश वाटतं. आणि या सगळ्यामध्ये मला माझी प्री प्लॅनिंग खूप हेल्प करते, म्हणजे मी पूर्ण वीकचे आउटफिट वगैरे आधीच डिसाईड करून ठेवते. आणि नुसतं आउटफिटच नाही तर जेवण वगैरे पण मी आधीच डिसाईड करून ठेवते की पूर्ण वीकमध्ये काय काय बनवायचे आहे. सो त्यामुळं माझं रोज कार्ब, प्रोटीन आणि फायबर असं एक बॅलन्स मील बनतं.
टिफिन पॅक करून मी माझी बॅग पॅक करायला घेते. त्याच्यामध्ये सगळ्यात इसेन्शियल गोष्ट म्हणजे शॉल, कारण आता थंडी चालू झाली आहे. त्यानंतर जेवण, वॉटर बॉटल आणि इयरबड्स. हे सगळे झाल्यानंतर थोडी पूजापाठ करते, कारण लहानपणापासून मम्मी सांगत आली आहे की घरातून बाहेर जाताना दिवा लावून जावे. त्यामुळे घरातील वातावरण चांगले प्रसन्न राहते आणि घरातील पॉझिटिव्हिटी पसरते. त्यानंतर मग 7 ते 7:15 मध्ये माझी कॅब येते. कॅब डायरेक्ट घराच्या खाली येते, सो मला जास्त ट्रॅव्हल करावं लागत नाही. आणि कॅब असल्याचा अजून एक फायदा म्हणजे मी माझे सगळे एडिट्स वगैरे कॅबमध्येच कंप्लीट करते, कारण ऑफिसमध्ये जायला खूप वेळ लागतो. पुणेचं ट्रॅफिक. Eternity later. सो ऑलमोस्ट 1 तास ट्रॅव्हल करून मी ऑफिसला फायनली पोहोचले आहे. आणि माझ्या ऑफिसचा कॅम्पस खूप छान आहे. लेट्स सी. हाय जान्हवी. आणि आता दिवसाच्या गडबड गोंधळ गर्दीपेक्षा रात्रीची शांतता आवडायला लागली आहे. रात्री जास्त ऑफिसला लोक नसतात, सो एकदम शांत वाटते. ऑफिसमध्ये खाली एक स्टोअर पण आहे, जिथे तुम्ही तुमच्या इसेन्शियल गोष्टी घेऊ शकता. तर आज मी चॉकलेट्स घ्यायला आली आहे, ते पण माझ्या फ्रेंडसाठी. त्यानंतरचा पहिला स्टॉप म्हणजे वॉशरूम. ऑफकोर्स मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवत आहे आणि वर्क स्पेसवर मला शूट करायला अलाउड नाही, सो भेटूया थोड्या वेळाने. A few moments later. आणि आता आमचा लंच ब्रेक झालेला आहे. ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये फूड आहे, पण आम्ही सगळे घरचे फूड प्रेफर करतो. आणि एकदम गप्पा वगैरे मारून जेवण झाल्यानंतर थोडं चालायला जातो. चालून आल्यानंतर स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी मी 3 ते 4 वेळा ही बॉटल भरायला येते. त्यानंतर परत आम्ही थोड्या वेळ काम करतो आणि परत 2-2:30 वाजता परत कॉफीसाठी येतो, कारण नाईट शिफ्ट आहे यार. कॉफीची गरज तर लागणारच आहे. तरी आम्ही इतकी कॉफी नाही पीत, पण एखादा कप घेतो. त्यानंतर थोड्या वेळ अजून काम करून लगेच बाहेर फिरायला येतो. आता थंडीमुळे बाहेर एकदम छान वातावरण होतं. 5:30 आणि फायनली हा माझा आवडीचा टाइम, लॉग आउटचा टाइम. येस, 6 वाजता आमचं लॉग आउट झाले आहे, सो आम्ही सगळे कॅब झोनकडे जातो. तर हा आमचा कॅब झोन आहे, त्याच्या मागे एक पहाड आहे, तिथे पण एकदम छान वातावरण झालेलं असतं. सो कॅबने आम्ही घरी येतो. घरी आल्यानंतर माझ्या रूममेटचा ऑलमोस्ट ऑफिसला जाण्याचा वेळ झालेला असतो. माझी फ्रेंड ऑफिसला चालली आहे आणि मी जेवण बनवत आहे, कारण जेवण करून झोपणे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला मध्ये जाग येत नाही आणि भूक पण लागत नाही. सो मी एकदम क्विक आणि हेल्दी अशा रेसिपी सकाळी ट्राय करते. ब्रेड ऑमलेट, चिला और बॉइल्ड एग असे काहीतरी, जे की बनायला पण इझी असतं आणि हेल्दी पण असतं. सो आज मी ब्रेड ऑमलेट बनवत आहे, चीजवालं. सो तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. आय विल शेअर विथ यू. वा, कधी कधी एकदम स्वतःच्याच कुकिंग स्टाईलवर प्राऊड फील होतो. तर येथे मी स्वतःला कूल डाऊन करते, म्हणजेच थोडीशी स्किन केअर वगैरे बस. सगळ्यात आधी मी केसांची एक लूज वेणी घालते. त्यानंतर स्किन केअरच्या नावाखाली एक सिरम आणि एक मॉइश्चरायझर लावते, बस. आणि हो, माझा सर्वात फेवरेट पार्ट, फेस मसाज. आणि तुम्हाला जर माझं रुटीन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.